हॅलो गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू वॉच विथ पूर्वा. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप मजेतच असाल. आज मी माझा ब्लॉग कंटिन्यू करते माझ्या माहेरी. मी आलेली आहे माहेरी कारण माझी एक एक्झाम होती, त्याच्यासाठी मी माझ्या माहेरी आले होते आणि माझी एक्झाम आज झाली आहे. आणि त्याच्यानंतर मी आज घरी आहे गाईज. उद्या मी जाणार आहे परत माझ्या घरी. ऍक्च्युली मी राहणार होते इकडेच, 2-3 दिवस राहणार होते, बट आमचा प्लॅन झालाय फिरायला जायचा. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही फिरायला जाणार आहोत आणि आमचा प्लॅन झालेला आहे. कुठे जाणार आहे काय ते मी आत्ताच रिव्हील नाही करणार आहे, बट नक्कीच नंतर रिव्हील करीन. सो स्टे ट्यून. हे नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेल किंवा नेक्स्ट टू नेक्स्ट ब्लॉग मध्ये कळेल की आम्ही कुठे फिरायला जाणार आहेत ते. सो मी आता माझ्या घरी आहे आणि आज फायनली मी माझ्या घरी झोपणार आहे. म्हणजे जागा चेंज झाल्यावर तुम्हाला पण माहिती आहे, आपण कुठे गेलो की जागा चेंज झाल्यावर झोप येत नाही. सेम सीन माझ्यासोबत झालता आणि आज मी माझ्या घरी झोपणार आहे. सो मला झोप लागेल आय थिंक, कारण आता मला तिकडची पण सवय थोडीशी झाली. असं काय माहिती इथे झोप लागते की नाही लागत. मी घरी आल्यापासून माहितीये आज मी शॉपिंगला पण गेली होती. ऍक्च्युली मला घ्यायच्या होत्या शॉर्ट कुर्ती आणि मी शॉर्ट कुर्ती पण घेतल्यात. 6 शॉर्ट कुर्ती घेतल्यात मी आणि ते शॉर्ट कुर्ती मी तुम्हाला नक्की दाखवेन. ते मी घेतल्यात हडपसर मधून, सोनपरी ड्रेसेस मधून. आणि मग ते शॉर्ट कुर्ती पण मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे गाईज. सो मी घरी आल्यानंतर मग माझी एक्झाम झाली. एक्झाम नंतर आम्ही शॉपिंगला गेलो. शॉपिंग वरून आम्ही आल्यानंतर मी चहा पिला आणि त्याच्यानंतर मी माझे टेडी धुतलेत गाईज. सगळ्या टेडींना आंघोळ घातलेली आहे. बिचारे कार्टून बसल्यात, त्यांना सगळ्यांना मी आंघोळ घातलेली आहे. जसं की तुम्ही बघितलात की मी माझ्या डॅडींना घातलेली आंघोळ आणि त्याच्यानंतर मी ऑर्गनाइज केलंय माझं वॉर्डरॉब. सगळे कपडे माझे व्यवस्थित लावून ठेवलाय. म्हणजे जे इथे राहणार आहेत ते कपडे हे आहेत, म्हणजे इथे वेगळे तिथे वेगळे. आता जे माझे नवीन नवीन क्लोथ्स आहेत म्हणजे क्रॉप टॉप, वन पीस अँड ऑल, ते मी ऑर्गनाइज करणार आहे. सो म्हणून मी माझा व्लॉग स्टार्ट केला होता गाईज. आणि येस, आता मला ते ऑर्गनाइज करायचंय, मला सगळं बघायचंय. आणि मी ब्लॉग चालू केला नव्हता त्याच्यामुळे मी आता ब्लॉग चालू केलाय. सो आता मला हे सगळं करायचंय. मी जेवले आणि मी आताच जेवले. मी भाकरी आणि मामी आहेत जे आमच्या समोर राहतात, ते मला आळूवडी आवडते, त्यांनी मला आळूवडी दिली. मी भाकरी आणि आळूवडी खाल्ली आहे. पप्पा मला आणणार आहेत वडापाव, मम्मी वडापाव पण खाणार आहे. मम्मी पॅटीस पण बनवणार आहे गाईस. मी आली आहे म्हणून सगळे खुश झालेत. मी आली आहे म्हणून सगळे खुश झालेत की आली आली आली. स्वस्तिक तर एवढा जास्त खुश झाला की तो स्कूलमधून आला आणि त्यांनी बॅग पण नाही काढली आणि तो मला भेटायला आलता. सो सगळे खूप जास्त खुश झालेत आणि इथे सगळे खुश झालेत आणि तिथे सगळे सॅड झालेत कारण मी इकडे आली आहे ना, म्हणून त्यांना करमत नाहीये. कारण घरात माझीच गडबड चालू असते. सो मी इथे आली आहे, सो त्यांना तिथे करमत नाहीये. आणि मला नाही माहिती मी आज एवढी जास्त खुश काय, पण मी खूप जास्त खुश आहे. मी खूप जास्त हॅप्पी आहे. मलाच नाही माहिती मी एवढी खुश काय, मला नाही समजत आहे. बरं ठीक आहे, चला आता आपण कपडे बघूयात की मी कुठले कपडे घेऊन जाणार आहे आणि कुठले कपडे ठेवणार आहे. सगळ्यात जास्त मला कशाचं टेन्शन असेल ना तर ते कपड्यांचं आहे गाईज. एवढे कपडे तेवढे कपडे तेवढे कपडे की समजतच नाही कुठले कपडे कधी आणि कुठे घालू. तरी मला अजून कपडे घ्यायचे आहेत. म्हणजे विचार करा की मी किती शानी असेल. म्हणजे हमेशा मी म्हणते नाही माझ्याकडे खूप कपडे आहेत, मी आता कपडे नाही घेणार, मी कपडे नाही घेणार. पण गेली की नाही एकच घेते, काय होणार आहे एक घेतल्याने, हे असं बोलते मी. आणि तुम्ही रिलेट करतील की माझ्यासारखे खूप सारे गर्ल्स असतात जे असे करतात, पण माझ्या एवढी पागल कोण नसेल. मी खूप जास्त वेडी आहे कपड्यांसाठी. मग कपडे घेतले की त्याच्यावर मॅचिंग क्लिप आला, रबर बँड आला, मग चप्पल आली, हे सगळ्या गोष्टी होत्या. आणि मग आणि कधी कधी मी विसरते की माझं लग्न झालंय आता. बट ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. कुठे लग्न झालंय तरी काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे माझ्या घरी कसले रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत. सो काही प्रॉब्लेम नाहीये. बट मी घरी नाही घालत काय, घरी माझी कुर्तीजच असतात. मी घरी कुर्तीज वेअर करते. रात्री झोपताना मग बेडरूम मध्ये मी काहीही घालते, म्हणजे वन पीस घालते, नाईट ड्रेस घालते किंवा जे काय असेल ते आतमध्ये घालते. सो आतमध्येच आहे सगळं. सो मला बाहेर नाही येत. मी बाहेर येताना मी रेडी होऊनच बाहेर येते, त्याच्याशिवाय मी बाहेर येत नाही. एकदा आत गेली की रेडी होऊनच बाहेर, तसं मी बाहेर येतच नाही. सो
आणि मग आता आम्ही जाणार आहे फिरायला, सो त्या हिशोबाने मला कपडे, मी आता शॉपिंगचा टाइम तर नाहीये गाईज माझ्याकडे, आणि शॉपिंग करायची गरज पण नाहीये, कारण माझ्या कपडे असे आहेत ना की मी त्याचे लेबल पण नाही काढलेले. माहितीये तुम्हाला, लेबल पण नाही काढलेले मी कपड्यांचे. मग नवीन कपडे कशाला घ्यायचे आहेत, मला नाही घ्यायचे मला कपडे. म्हणून मी जे कपडे आहेत गाईज तेच कपडे घालणार आहे. तुम्ही सगळे म्हणत असतील कुठून वाटतंय की या बाईचं लग्न झालंय आता, मोठी हो पूर्वा, पूर्वा मोठी हो, असं तुम्ही सगळे बोलत असतील. बट मी मोठी नाही होणार. मी अशीच छान आहे, मी अशीच चांगली आहे, सगळ्यांना हसवतीये. असंच पाहिजे माणसाने, म्हणजे माझ्यासारखं सॅड होऊन आणि अक्कल येऊन काय होणार आहे, शेवटी काय नाही. त्याच्यापेक्षा ही अशी वेडीच बरी आहे मी. तुम्हाला सगळ्यांना पण मी अशीच आवडते हे मला माहिती आहे. सो कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की मी तुम्हाला अशीच आवडते ना. मी चेंज झाली तर तुम्हाला मी नाही आवडणार गाईज. मी अशीच छान आहे. मी एंटरटेन करतेय तुम्हाला. आय एम अ एंटरटेनर. म्हणजे विचार करा, मी इथून गेली की ह्यांना करमत नाही, तिथून आली की त्यांना करमत नाही. म्हणजे विचार करा व्हॉट काइंड ऑफ पर्सन आय एम. सो चला आता प्रोसीड करू आपल्या व्लॉगला. बघूयात मी कुठले कपडे घेतेस. सो गाईज, आता ह्या 4 बॅग घेऊन मी बसलेली आहे इकडे, आणि मला समजत नाही की मी कुठले कपडे नेऊ. म्हणजे हा वन पीस आहे, तो मी माझ्या बर्थडेच्या शूटला हा मी वन पीस घातला होता. सो आता मी हा परत घालणार नाहीये. ही एक ट्रॅक पॅन्ट आहे ज्याला नेट आहे बाजूला, बट हे मी कशावर घालणार आहे हे मला नाही माहिती. सो हा पण गेला बाजूला. हा माझा स्कर्ट आहे जो मी वेअर केला होता, हा पण माझ्या बर्थडेच्या टायमिंगला. बर्थडे शूटसाठी मी 2 लुक केले होते, त्याच्यासाठी मी हा वेअर केला होता. हा एक ड्रेस आहे, ह्याच्यावर पण माझा फोटोशूट झालेला आहे. सो हा ड्रेसही जाईल बाजूला. त्याच्यानंतर ना हा वन पीस मी घेतला होता, आणि ह्या ड्रेसवर सुद्धा माझा फोटोशूट झालेला आहे गाईज. सो हा ड्रेस ही जाईल इकडे. आता नेक्स्ट वन पीस आहे, हा कावळ्यासारखा वन पीस आहे, क्रो सारखा वन पीस आहे गाईज. हा बघा, खूप छान आहे हा वन पीस, बट ठीक आहे, ब्लॅक आहे पूर्ण. सो हाही जाईल बाजूला. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ही पॅन्ट, खूप जास्त छान आहे ही. आणि ही कोणती आहे गाईज, ही H&M ची पॅन्ट आहे, जी मी H&M मधून घेतली होती. जीन्स टाईप आहे, मला ही खूप जास्त आवडते, खूप जास्त कम्फर्टेबल आणि खूप जास्त छान आहे. सो मला ही पॅन्ट खूप जास्त आवडते. आता आपण काय करूयात माहितीये, आता आपण हे घडी करून ठेवूयात, कारण असंच नाही पसारा ठेवायचा आहे. कारण मी आज सगळं व्यवस्थित करणार आहे. कारण काय झालं होतं, लग्नाच्या टायमिंगला मी असंच सगळं फेकून गेली होती, आणि मग ते कपडे असे झालते. सो माझं असं होतं की नाही, आज मी व्यवस्थित करेन, आणि मी तेच केलंय. माझं वॉर्डरोब मी व्यवस्थित मॅनेज केलेलं आहे. माझे कपडे मॅनेजेबल नाही आहेत गाईज, कारण थोडे कपडे नाही आहेत ना, खूप जास्त कपडे आहेत. आणि एवढे कपडे कोण घेतं, कोण वापरतं? मी वापरते. क्वेश्चन पण मीच बोलतेय गाईज, आन्सर पण मीच देतेय तुम्हाला. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. कोणतरी आयुष्यात पाहिजे जे एवढं बडबड असेल, म्हणजे समोरचं वैतागणार तरी नाही. तुम्ही रिलेट करता की नाही या गोष्टीला मला सांगा. आणि आय नो हा व्लॉग बघताना तुम्ही खूप जास्त हसतील पण, आय नो. आणि मला तेच पाहिजे की तुम्ही हसत राहा, मीही हसते, तुम्हीही हसा, तुम्हीही खुश राहा. तुमचं जे काय टेन्शन असेल ते विसरून जा. टेन्शन घेऊन तसं पण यार कोणाचं भलं झालंय तर आपलं होणार आहे. शेवटी जे नशिबात आहे तेच होणार आहे. सो एवढा मोठा पोज आला कारण मी विसरलेले की मी ब्लॉग चालू केलाय. अशीच आहे मी. म्हणजे मी काय होतं ना, असं मला बोलायचंय आणि मग मी विचार करते मला काय बोलायचं होतं, विसरून जाते. मग ते मला नंतर लक्षात येईल, मग मी तेव्हा बोलणार की हा मला हे बोलायचं होतं. आय नो आय एम स्टुपिड, बट दॅट नो प्रॉब्लेम. चालेल, म्हणजे समोरच्याला चालतंय ना, तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय वाटतं गाईज? मला आता वैताग पण आलेला आहे तसा, पण काय वैताग येऊन पण काय शेवटी. पण वैताग का आलाय मला तेच नाही माहिती. आणि हा आहे युस्टाचा टॉप, हा नेऊ की नको नेऊ तेच नाही समजत आहे. नको, हा ठेवून देते मी. हा पण नंतर घालूयात कधीतरी. आपण म्हणजे मी, आपण म्हणजे आपण नाही, आपण म्हणजे मी. तुम्ही कसे घालू शकता ना माझे कपडे? तुम्ही तर कुठे राहता, मी कुठे राहते,
काय मॅचच नाही ना. म्हणजे जवळ असतात तर ठीक आहे बाबा, पूर्वाताई मला तुझा हा ड्रेस पाहिजे तर घेऊन जा तुम्हाला घालायला. आणि हा माझा स्कर्ट आहे गाईज, बघा किती छान आहे ना स्कर्ट. मला खूप जास्त आवडतं, म्हणजे खूप क्यूट दिसते मी त्या स्कर्टमध्ये. मीच माझी तारीफ करते, आय नो, बट ठीक आहे यार. म्हणजे तुम्हाला कसं माहिती ना की पूर्वाताई तू कशी दिसत असशील त्याच्यात, म्हणून मीच तुम्हाला सांगते की गाईज मी क्यूट दिसते त्या स्कर्टमध्ये. सो ही बॅग आपण आता वर ठेवून टाकूयात, बस झाली. खाली तरी किती घेऊन बसायचं ना. आता तुम्हाला फक्त माझे पाय दिसतील आणि माझ्या पांड्याचं तोंड. माझा पांडा बघा कसा बघतोय. पांडा बोलत असेल कुठे गेलतीस तू एवढ्या दिवस, मला सोडून कुठं गेलतीस, अशा बोलत असेल तो. पण काय आता त्याला सोडून गेलती ना गाईज मी, बिचारा. जाऊ दे बाबू, आज आले मी, आज आलीये मी माझ्या पांडाकडे गाईज. सो चला आता आपण बघूयात. ऍक्च्युली मी एक श्रग घेतलाय नवीन आणि तो श्रग आता मला भेटत नाहीये. तेच होतं कधी पण, ऍट अ टाइम जे पाहिजे असतं ते भेटतच नाही. आणि ते भेटतं वेळ निघून गेल्यावर, ज्याचा काही यूज नसतो. काय बोलू, काय नाही बोलू शकत. हे काय आहेत, हे आहेत माझे क्रॉप टॉप जे मी नेणार आहे. नेऊ की नको नेऊ, नेते मी गाईस, मी नेणार आहे. येस, सो मी माझ्या बॅगेत टाकलेलं आहे एक. आता नेक्स्ट बघूयात आपण. आणि हे पण मी नेणार आहे. हा बटरफ्लायचा टॉपही मी घालणार आहे गाईज. येस, मी घालणार आहे हा. खूप छान दिसतो हा, म्हणून मी हा नेणार आहे आणि मी हा घालणार आहे. आणि मला श्रग भेटलेला आहे गाईज, भेटलाय मला श्रग. हा एक श्रग घेणार आहे कारण स्लीवलेस टॉपवर घालण्यासाठी. हा वन पीस तर नवीनच आहे, लेबल पण काढला नाहीये. आणि हा मी वेअर करणार आहे, तुम्ही बघा वेअर केल्यानंतर ना. आत्ता मी नाही दाखवणार तुम्हाला की मी काय घालणार आहे काय नाही. दॅट इज सस्पेन्स. जेव्हा इंस्टाग्रामला रील्स आणि पोस्ट होतील, त्या टायमिंगला तुम्ही बघा कि मी काय काय वेअर केलंय ते. अभी तो मैं नहीं दिखाऊंगी फिलहाल, तभी ही रिवील होगा सब, समझे. आणि ही एक पॅन्ट आहे, ही खूप छान आहे, ही पण मी घेणार आहे. म्हणजे क्रॉप टॉपवर मी घालू शकते ही. मला जीन्स नाही आवडत गाईस, म्हणजे मला कम्फर्टेबलच नाही वाटत जीन्स. आय डोंट नो वाय, बट नाही वाटत मला कम्फर्टेबल. सो मी नाही वेअर करत जीन्स जास्त. ठीक आहे, म्हणजे नाही कम्फर्टेबल वाटत तर नाही घालत, एवढं काय त्यात तुला. चिल, म्हणजे मीच मला समजवतीये, असं नका समजू की मी अशी का करतेय. बट मलाच नाही माहिती, आज मी काहीतरी वेगळंच ह्याच्यात आहे. काय झालंय मला नाही माहिती, बट छान वाटतंय. जे पण वाटतंय छान वाटतंय. का वाटतंय ते मला पण माहिती नाहीये की मी तुम्हाला सांगेन की मी एवढी जास्त खुश काय, बट आहे मी खूप जास्त खुश आहे. आणि टचवूड अशीच खुश राहू दे तुमच्या आशीर्वादाने. आजच्या व्लॉग मध्ये तुम्हाला फक्त पागलबंदी बघायला भेटली असेल आय थिंक. रोज असं म्हणजे शाण्यासारख्या गोष्टी तर तुम्हाला सांगितलेल्याच आहेत मी. ठीक आहे, होतीये थोडी थोडी मॅच्युअर, पण एवढी जास्त मॅच्युअर तर मी कधी होईल असं मला नाही वाटत. अशीच मी छान आहे, मी अशीच आवडते. म्हणजे एकदम शान पण नाही व्हायचंय मला, आहे मी जे ते ठीक आहे, अशीच मला आवडते. की पूर्वा तू अशीच राहा, मीच मला म्हणते पूर्वा तू अशीच राहा, कळलं तुला पूर्वा. आणि ती मी आहे गाईज. सो आजसाठी एवढीच पागलपंती बस करूयात आपण. भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन नक्की क्लिक करा. नेक्स्ट व्लॉग आल्यावर तुम्हाला समजेल ना गाईज, म्हणून मी तुम्हाला सांगतेय. सो लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी कोणी केलं नसेल. आणि माझ्या इन्स्टाच्या आयडीला पण जाऊन फॉलो करा यार, बिंदास पूर्वा 0055. हा माझा इन्स्टाचा आयडी आहे, तिथे तुम्हाला माझे छान छान रील्स पण बघायला भेटतील. म्हणजे इथे तर दिसतीच आहे तुम्हाला, सो तिथेही मला बघा. भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. आजसाठी एवढंच. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर, लव्ह यू ऑल.